बऱ्याच वेळेला शिंदेसाहेब काही व्यक्त होत नाहीत. ते ऐकत राहतात. ते साठवत राहतात स्वतःच्या डोक्यात, स्वतःच्या मनात. ज्योती वाघमारेंना खासदार करायला हवं, असं असं बऱ्याच वेळेला आपण कार्यकर्ते पण नेतृत्वाला वाचत असतो. त्यांच्या चेहऱ्यावर काय दिसतंय, त्यांच्या डोक्यात काय चाललंय, आपण माग काढत असतो. असं कधीतरी स्वप्नात वाटलं होतं, की राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळेल आणि आपण खासदार होऊ, असं कधीतरी वाटलं होतं आणि ज्या वेळेला हे कळलं, की आपल्याला आता खासदार करायचंय, तेव्हा हे जे सगळे ज्येष्ठांचे आणि श्रेष्ठांचे चेहरे होते, हे कधी नजरेसमोर आले? अ, की थोडंसं काहीतरी ते फिलिंग काय होतं नेमकं? बघा, भावनाविवश होणं, इमोशनल होणं वगैरे हे मी समजू शकतो. तुम्ही विधान परिषदेच्या विधानसभेच्या परिसरात रडलात वगैरे इथपर्यंत ठीक आहे. ते तर प्रत्येक माणूस व्यक्त होत असतो. पण आपण कोणाच्या कण्या कापून इथपर्यंत आलोय, हे ज्यावेळेला कळलं त्यावेळेला काय होतं? कधीच वाटलं नव्हतं, की इतकी मोठी संधी मिळणार आहे. आणि आपण म्हणालात, की साहेबांना वाचणं. मला वाटतं ते मलाच काय ते त्यांच्या घरातल्यांनाही महाराष्ट्रात शक्य नाही झालं. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या कुणालाच शक्य नाहीये. अन्यथा सत्तेवर असताना, इतक्या सगळ्या गोष्टींचा ससेमिरा असताना 40 आमदारांना घेऊन त्यांनी जो उठाव केला, म्हणजे मला वाटतं, की त्यांचं एवढं मॅच्युअर आणि किंवा गूढ गूढ गूढ. तर त्यामुळे त्यांना वाचणं मला नाही वाटत, की कुणाला शक्य आहे. आणि तुम्ही किती पुस्तकं वाचली असतील आयुष्यात? आता सर आकडा नाही सांगता येणार. पण पण तरी जसं आपण वाचू 200-500 लागले तर सहजच. सहज अगदी म्हणजे मी कायम म्हणजे मी प्राध्यापिका असतानाही वाचत होते, विद्यार्थिनी असतानाही वाचत होते, आत्ताही वाचतीये. त्यामुळे 500च्या पुढे म्हणजे 1000, 1200 पर्यंत तर आकडा हा नक्कीच गेलेला आहे. इतकी पुस्तकं इतकी वाचणाऱ्या एका पुस्तक विद्यार्थिनीला, एका तरुणीला एकनाथ शिंदे वाचणं कठीण वाटतंय? इतकं ते कठीण आहे? राजकारणामध्ये जे लोक राजकारणाच्या विद्यापीठाचा स्वतःला कुलगुरू समजतात, त्यांना सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना वाचणं खूप अवघड आहे. ही व्यक्ती सगळ्यांचा अंदाज चुकवू शकते. ही व्यक्ती स्वतःचा जीव पणाला लावून इतरांसाठी मदत करू शकते. ही व्यक्ती यारों का यार आहे, दिलदार आहे, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे आणि प्रसंग पडला तर तितकीच कठोर आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की एकनाथजी शिंदे साहेबांचं व्यक्तिमत्व हे चांगल्याला कोड्यात पाडेल असं व्यक्तिमत्व आहे, परंतु सर्वसामान्याच्या जगण्याचं कोडं सोडवणार व्यक्तिमत्व.